तमाशा सोपा नाही, तमाशा फार अवघड आहे. तमाशा कधीच सोपा नसतो. माणसाला म्हणायला होतं अरे काय तमाशा यायला आपण एका मिनिटात करू. अरे पण येऊन बघ ना कसं होतंय तुझं, बघू दे. आई वडिलांची खूप गरिबी असल्यामुळे मग कुणीतरी एखाद्या शहाण्या माणसानं आमच्या आईला वडिलांना सांगितलं मुलगी खूप चांगली नाचते, कुठेही नाचते, तेव्हा ह्या मुलीला तमाशात पाठवा. आणि त्यावेळेस तमाशाला खरं म्हणजे खरोखरच मान्यता होती, म्हणजे रसिकांची. तमाशा कुठेही असला तरी लोक आवडीनं पाहिजे. त्यावेळेस काही एवढं लांछनास्पद तमाशाला समजत नव्हते लोक. बायांचा काही जमानाच नव्हता आणि कुठे नाचणारी बाया कधी मिळतच नव्हत्या. तर नुकत्याच कुठेतरी बाया तमाशामध्ये प्रवेश केलेला होता बायांनी, कुठे मुंबईच्या, कुठे अशा नावाजलेल्या. पण कोल्हाटी समाज म्हणतो, डोंबारी, अशांच्या मुली, गरीब समाज येतो, अशांच्या मुली तमाशात गाणं येडं वाकडं म्हणून नाचून, अशा तेव्हापासूनच्या या बायांचा प्रथा तमाशाला सुरू झाली. पहिलाच तमाशा आमच्या गावा शेजारी आहेरवाडी, तिथला तमाशा होता झाडाखालचा. त्या तमाशामध्ये मला त्यांनी घातलं. तर लहान असल्यामुळे एवढं काही, तरी पण तिथं माझ्या खरं पायात चाळ बांधल्या गेले वयाच्या 9व्या वर्षी. लताबाई, जीवनात भलत्याच घडामोडी झाल्या. काम करता 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 खेडकरांशी माझं लग्न झालं. त्यांच्यापासून मला 4 मुलं झाली. आणि अचानकपणे खेडकर मला सोडून परलोकी निघून गेले. मग पुन्हा तो वनवास माझ्या पाठीशी उभाच. 4 मुलांना घेऊन वनवास कटायचा, त्याच्यात मुलांना मोठं करायचं. त्यांची शाळा झाली नाही माझ्या परिस्थितीमुळे, कारण मला तमाशा सांगतीच पोरं हिंडवायची पाळी आली. मी एकटीच होते, माझ्या पाठीशी कुणी नव्हतं. 1 वर्षात ते गेल्यानंतर मग आता मी तर उघडी पडली. आणि जो पार्टनर होता पांडुरंगमुळे माझं, त्याचं माझं काही पटलं नाही. हे लहान मुलं होते 4, यांना घेऊन मी वेगळी निघाली. खेडकर वारलेच्या अगोदर त्यांनी या मुलाच्या नावावर 10,000 रुपयाचा विमा त्यावेळेस उतरलेला होता. त्यावेळेस रुपवते मंत्री होते, मुख्यमंत्री दादासाहेब रुपवते. मी त्यांच्याकडे गेले, पण मला कोणी विचारायलाच तयार नाही. ते पैसे माझ्या पदरी पडायलाच तयार नाहीत. काय करायचं आता? मग त्यांना मी एक लेटर पाठवलं दादासाहेबांना, अशी परिस्थिती आहे, मी कलावंत आहे, तेव्हा अत्यंत या पैशाची गरज आहे मला,
या मुलांना शिक्षणाला ठेवले, पण यांचं शिक्षण करणार कसं? मग त्यांनी माझ्या शब्दाला मान देऊन ते 10,000 रुपये मंजूर केले विमा पॉलिसी, आणि मग मला ते 10,000 रुपये मिळाले. ते 10,000 रुपये घेतले आणि त्याचा हा तमाशा सुरू केला. श्रीमती कांताबाई सातारकर यांच्या या लोकनाट्य तमाशा मंडळाची आपल्या सर्वांच्या चरणी मानाची करते राया तुला, करते राया तुला, आज तू जिंकली सजना मला, आज तू जिंकली सजना मला, आज तू जिंकली सजना मला. कमवता कोण नाही, भाऊ होता ते वारले, आई वडील वारले, पर बोजा आला माझ्या अंगावर. मग आता ही नाचलंच पाहिजे, दुसरा पर्याय. मग आपण ज्या बहिणी कोण सांभाळायची? मी ती डान्स काम शिकले. नवरा नसल्यागत त्याने दुसरी बायको केली. मी बहिणी सांभाळत आतापर्यंत राहिली. आता वयस्कार होत आले. कंबर दुखते, हातपाय दुखत्या, डोकं दुखतंय. आता सांगायचं कसं? ह्याला तर कोण देणार? बसून देणार आहेत का? नाही देणार. आता आम्ही फक्त लावण्यालाच. आम्ही किती जरी नखऱ्या केलं तरी आताच्या मुलाला नाही आवडत. जुनी लोकांना आवडते. कोण वाईट नजर बघताय, कोण चांगल्या नजर बघताय. हजार लोक आता कोणाचे कसे नजर, कोणाचे आता त्याला काय 10 पब्लिक असतं, त्याच्यातनं एका भावनेतलं असतं का? सगळ्या कोणाची कशी गुंड लोक थोडस त्रास देतच होते ना. आमच्यावर प्रसंग आले, पण आम्ही त्याच्यातून निस्तरून गेलो. न आम्हाला हातबोट लावता. कधी कधी मारामारीवर प्रसंग आलेले,
औषध असतात सगळे, पण त्यातनं एखाद्या प्रेक्षकांनी दगड मारला तर तो दगड मी उचलते आणि प्रेक्षकांना सौम्य भाषा सांगते, अरे वा किती छान दगड आहे हा, कुणाला मारला असेल, एखाद्या महिलेला मारला असेल. पण तुम्ही विचार करा प्रेक्षका हो, तुम्ही तिथे बसता, दगड घेता, महिलेला मारता, तो दगड मर्दासारखा येतो, महिलेला लागतो आणि तुम्ही नामर्दासारखे बसताय काय? तुम्ही मारू नका दगड, तुम्ही नामर्दा आहात दगड मारायला. हे ऐकल्यानंतर मात्र एकही दगड स्टेजवर येत नाही याची गॅरंटी असते. आणि एकदा सासवडला मी अशीच कडाडले होते दगडावरून, तर तिथल्या एका पत्रकाराने लिहिलं होतं, संगमनेरची बिजली सासवडवर पडली. म्हणजे असे खूप अनुभव स्टेजवरचे, खूप अनुभव असतात. प्रेक्षक आहेत, नाही असं नाही, प्रेक्षक सोज्वळ आहेत, पाचगळ आहेत, पण आपण जे करतो त्यांचा पाचगळपणा करण्याचा विषयच येत नाही, कारण आपण ते करतच नाही ना. माझ्या एंट्रीला मी गाणं घेतलं होतं, पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा, ते घेतलं आणि मी खाली बसून फक्त पिकल्या पानाचा देठ किंवा एवढं फक्त हातांवर ॲक्शन दिल्यानंतर प्रेक्षकांनी जो टाळ्यांचा प्रतिसाद मला दिला तो म्हणजे मी विसरूच शकत नाही. आणि प्रेक्षकांमधनं आवाज येत होता की लावण्यावाल्यांची खेचली जिरली, असा प्रेक्षकांमधनं मला आवाज येत होता नाशिकच्या कालिदास.
तात्या बापू म्हणजे दोघांनी फिरायला निघायचं, मनाची मौज करू, जरा गंमत करू. आणि मग त्यावेळेस मौज करायला निघताना मग एखादी लागवड असायची. मी वेडा झालो आहे, मला वेड लागलं आहे कोणाचं. अरे मी पुण्याच्या माणिक चौकात गेलो होतो, तिथे एक इमारत आहे हिरव्या रंगाची, आणि तिथे एक माडीवर एक ललना आहे, आणि तिची माझी नजर झाली, आणि तिच्या नादाने मी वेडा झालो. छक्कड म्हणजे काय, ही लागवड म्हणायची. तुझं माझं सवाल जबाब आता आहे का तमाशाला? छक्कड पद तात्या बापू. मला एक सांगा, माझी बायको मेल्यापासून म्हणजे माझी बायको वारली, माझी लहान मुलं कोणाकडे आमच्याकडे शिकायला, मग त्याचं शिक्षण कोण बघतो? आमच्या बायका. त्यांना जेवण कोण करतं? आमच्या बायका. कपडे कोण धुतं? आमच्या बायका. शाळेत कोण येतं? आमच्या बायका. मग बायका कोणाच्या? आमच्या. आणि पोरं तुझी. की फारसं कॉमेडी चुटका तो 1 तासाचा व्हायचा, 200चे 400. पुन्हा ठकास माटक, पुन्हा रंगे पटका दे, हे फारसे असायचे. मुंबईचा वारकरी, बांड्या बोकूड, त्याची बरीच फारसं असायची जुनी. अरे गावाचे पहिले गावात उपकार माझ्यावर. मला गाव गावाने माझ्यावर उपकार केले, आणि मी गावाचे उपकार फेडले. आता गावाच्या जमिनी चौकाराकडे बागाई कुणामुळे झाल्या? तुम्हाला बायका त्यांना पोरं पाय घालू का मगापासून मी विचार करतोय. त्यावेळेस नाट्यावर जास्त जोर होता. हे पिक्चरचे गाणे बिणे ना हे कमी होते, पण वगनाट्यातले सीन किंवा ट्रिक सीन ही जी बघण्याची सवय लोकांना झालेली होती, आणि त्या तमाशातले वगनाट्यातले पात्र आणि राजीव गांधी हत्याकांड बसवला होता, आणि ते राजीव गांधीचा स्फोट व्हायचा जो शीन होता तो आपट बाराचं शॉर्ट सर्किट, वायरीचं शॉर्ट सर्किट करून आम्ही तो स्फोट करायचो. आणि तो जो स्फोट झाला त्याच्यात माझा भाचा भाजला, आणि एक कलावंत होता आमचा तो वारला. ती सर्वात वाईट घटना. मग ते प्रेत बाहेर मागं ठेवून रावटीने आम्हाला कार्यक्रम पूर्ण करावा लागला. प्रत्येक कलावंत मागे येऊन रडायचा आणि पुढं काम करायचं प्रत्येक.
तमाशाने खूप केलं समाजासाठी. कुठं शाळा बांधून दिली, कुठं देवळं बांधून दिली, कुठं वाचनालय खोलून दिले, कुठं गावात रोड नव्हते तर रोडच्या कामाला पैसे दिले, हायस्कूल बांधून दिलं. पण समाजाने मात्र तमाशासाठी कधी काहीही केलेलं नाही. समाज आम्हाला प्यायला पाणीसुद्धा देत नाही, आम्हाला ते विकत घ्यावं लागतं. या मुलींना अभिनेत्री म्हणत नाही आपण, यांना नाच्या म्हणतो, नाचणारणी म्हणतो, तमाशातल्या बाया म्हणून हिणवतो. त्यांचा प्रवास तर खूप खडतर आहे. झाशीच्या राणीची भूमिका करतात त्या, अहिल्यादेवी होळकरांची भूमिका करतात, रायगडच्या राणीची भूमिका करतात, जिजाऊ मातेची भूमिका करतात. इंग्रजांशी प्राणपणाने लढा देऊन किल्ला लढवणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई, अंतराळा झेप घेऊन प्राणांची आहुती देणारी कल्पना चावला, माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, महिला शिक्षणाची क्रांती घडवणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, हजारो अनाथ मुलांची आई झालेल्या सिंधुताई सपकाळ, या सुद्धा स्त्रियाच, या सर्व स्त्रियांनी आपापल्या कर्तृत्वानं आपल्या भारत देशाचं नाव जगात उज्ज्वल केलंय. मग याच आपल्या देशात स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय. असं का? या कोवळ्या जीवांना जन्माला येण्याआधी गर्भातच त्यांचा गळा घोटला जातो का? त्यांना या जगात श्वास घेण्याचा अधिकार नाही? ते जगाला दाखवतात या महिला अशा होत्या, तुम्ही तसं धाडस करा, नुसतं चूल आणि मूल सांभाळू नका, तुम्हाला काय करता येईल ते करा. ऑर्केस्ट्रा विथ तमाशा असं मिश्रण चालू. तमाशाचा टिकला पाहिजे, मग काय करायचं? मग त्यांनी त्याच्यात आधुनिकता आणून जुनं त्याच्यात मिक्स केलं. ते जुन्या मिक्समध्ये नवं असं करून तो तमाशा आत्तापर्यंत लावून झाला. पण काय हल्ली जी मुलं येतात ना, त्यांना जुनं सादरीकरणच जमत नाही. समजा आपण जुनं एखादं जर काढलं आणि ते जर ठाई वाजलं तर पुढचे म्हणते यायला काय लावली, काय बोंबालता रे, गाणं लाव, गाणं ते आमच्या पिक्चर मधलं गाणं म्हण. मग काय राहिलं? काय राहिलं? रसिक बघायलाच तयार नाही जुनं. आजकाल तसं नाही आहे. आपण प्रत्येक ठिकाणी बघतो, ते कुठलाही हिंदी चित्रपट घ्या, त्याला एक ॲटम सॉन्ग पाहिजेच. वास्तविक पाहता त्याचं काही काम नसतं, त्याच्यात स्टोरीशी काही संपर्क नसतो. पण का? पब्लिकला अट्रॅक्ट करायचं म्हणून ते ॲटम सॉन्ग घालायला लागतं फिल्ममध्ये. गावाकडचे रसिक आहेत, त्यांना सगळ्या प्रकारचं एंटरटेनिंग पाहिजे, चांगलं नृत्य पाहिजेत, चांगल्या लाईट्स पाहिजेत, किंवा हिंदी चित्रपटला एखादं प्रसिद्ध झालेलं गाणं ते पाहिजे. हे बंद करा, गाणं लाव असं म्हणतात. आणि मग त्यावेळी दुःख होतं, प्रत्येक कलावंताला दुःख होतं, प्रत्येक बाईला दुःख होतं. आणि तुम्ही पहा, कधी कुठलाही तमाशा बघायला जा, तमाशाची जर गणगवळण झाली नाही, तो तमाशा इतका रटाळ वाटतो. पण त्यांचा नाइलाज असतो त्या लोकांचा, त्या कलावंतांचा.
पब्लिक त्यांना मागे जा मागे जा. जे पारंपरिक तुमचे रसिक आहेत, जे म्हातारे आहेत म्हणा किंवा काही लोक आहेत ज्या लोकांना तमाशाचा ओरिजिनल फॉर्म आवडते, अशा लोकांसाठी तुम्ही काय म्हणजे आता काय बोल आता काहीच नाही. ते लोक येतच नाही. कशाला जा, ते लोक येतच नाही. ते राम राम करून घरी येत मस्त हा दिगाना पाण्यापेक्षा. पण त्यांना जर नवं जुनं पाहायचं काय दाखवायचं, समजा त्यांची इच्छाही असेल. पण हे बाकीचे माग बसलेले 200 आणि ते बसलेत 25, कोण चालू देतं त्यांचं? नाही कोण अहो रसिक येणारा एका मूडचा नसतो. कुणी बाया बघायला येतं, कुणी कलावंत बघायला येतं, कुणी गाणे बघायला, कुणी ते उघडं डिस्को बघायला येतं. एका जातीचा आहे का रसिक? पैलवानाला काय म्हणायचे? कुस्तीगीर. संपूर्ण देशाचा बादशाह आहे, त्याला काय म्हणायचे? आलमगीर. तसं कलेत ज्याचं राज्य आहे त्याला म्हणायचे तमासगीर. मग आता तमाशा ही ग्रामीण कला आहे. ती ग्रामीण पद्धतीने थाटात थाटात हळू 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 पुढं सरकत गेली पाहिजे. आणि पूर्णच आधुनिकता आणली तर मग तो तमाशा राहणारच नाही, त्याला ग्रामीण भाग राहणार नाही. तुम्ही फक्त लोककला जरी ठेवली तर तुम्हाला कुणी विचारणार नाही. तुम्हाला विचारतील कुठे फक्त हां चला कॉमनवेल्थला कार्यक्रम आहे, तमाशा काय म्हणतात, हां याला तमाशा म्हणतात. आता तमाशगीर व्हायला कोणी तयार नाही, तमाशगीर म्हणून घ्यायला कोणी तयार नाही. कारण समाज आगड बम बम बोला शिव सांब सर्व बाला, आगड बम बम बोला शिव सांब सर्व बाला. पंचरुंड मुंड माळही साजे, शूळदंड प्रचंड विराजे. वाजे डुम डुम वाजे डुम 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 डुम. डमरू पशुपाला शिव सांब चंद्र बाला, आगड बम बम बोला शिव सांब चंद्र बाला, आगड बम बम बोला शिव सांब चंद्र बाला. या नाचत रंगने गणुबा हो गवरीच्या हार की. आया नाचत रंगने गणुबा हो गवरीच्या हार की. गवरीच्या हार की, गवरीच्या हार की. संगे येताना शारदा न हो ब्रह्म्याची पोर की.